वळूयात पुढच्या बातमीकडे। शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचे चिरंजीव निवडणूक लढवणार असल्याचं कळतंय। संधी दिली तर पुणे महापालिका निवडणूक लढवणार असं गिरिराज सावंतांनी म्हटलंय। महायुती म्हणूनच पालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार असंही गिरिराज सावंतांनी म्हटलंय। पुणे शहरामध्ये काम करताय कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेची निवडणूक तुम्ही लढवणार अशा पद्धतीची चर्चा गेल्या महिन्याभरापासून पुण्यामध्ये आहे। तुम्ही खरंच निवडणूक लढवणार आहात किंवा त्या पद्धतीने तयारी सुरू झाली असं म्हणतात? आणि निवडणुकीत उभं राहायचं का नाही हे सर्वस्वी निर्णय जनता ठरवत असते। जनतेची इच्छा असेल तर तशा पद्धतीचा विचार करण्यात हरकत नाही। नाही मात्र मग मध्यंतरी गेल्या 2 दिवसांपूर्वी बातमी आली की भाजप कार्यालयाच्या बाहेर एक जेएसपीएम संस्थेची गाडी पाहायला मिळाली। तुम्ही भाजपकडून इच्छुक आहात अशा पद्धतीची सुद्धा एक चर्चा आहे। नक्की लढवणार आहात किंवा जर मग महायुतीने संधी दिली तर मग गिरिराज सावंत आम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल? महायुती म्हणूनच सर्व आम्ही त्या ठिकाणी विचार केलेला आहे आज तरी। त्यामुळे आणि आमच्या तसं गाडी जी परवा तिथं कार्यालयाच्या बाहेर दिसली तर आमच्या संस्थेमध्ये जवळजवळ 12 ते 13 हजार लोक त्या ठिकाणी काम करतात आणि प्रत्येकाच्या गाडीवर जेएसपीएम त्या ठिकाणी लिहिलेली। तर तिथं शेजारी कुठं तर गाडी दिसली म्हणून लगेच त्याच्या बातम्या झाल्या। पण तसं काय नाही, सध्या तरी महायुती म्हणूनच आणि इथून पुढच्या काळामध्ये भागातली सर्व समीकरणं पाहता विचार करण्यात येईल। त्या विकास कामांच्या मुद्द्यांवरतीच निवडणूक लढवली जाईल अशी प्रतिक्रिया गिरिराज सावंतांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विकी सावंत, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी। दरम्यान याच गावातील जवळेकडलं गावात बिबट्यानं 4 वर्षीय चिमुकल्याचा बळी घेतला होता। चिमुकल्याचे नातेवाईक आणि ग्रामस्थ या विरोधात संतप्त झालेत। अखेर नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश आता शासनाने दिले आहेत। दरम्यान कुटुंबियांनी 4 वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह आता ताब्यात घेतल्याची माहिती आहे। प्रशासन वाघासाठी सुरक्षा देतंय, मग मुलांना काय करायचं? आम्ही कोणून ठेवायचं का? त्याच्या आधी 4 दिवस माझे स्वतःचं मांजरच पिल्लू उचलून गेलं। आम्ही दर दिवस सांगतो काहीतरी करा, आमच्याच स्वतःच्या गावात 40-50 बिबटे असतील, कसं आम्ही राहायचं शेतकऱ्यांनी? गावात येऊन मांजर घेऊन जाऊ राहिले तू, माणसांना हल्ला करून कशावरून? आज माझ्या पोरासंग प्रसंग झाला, आज माझ्या शेजारी 5-25 पोरं आहे, उद्या त्यांच्या संग घडणार नाही कशावरून? आमची एकच मागणी आहे, त्या वाघाला शूट करायचं, तेव्हा आम्ही डेड बॉडी हातात घेऊ। एक महत्त्वाची बातमी, हरित लवादाचे याचिकाकर्ते ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे हे वृक्षांच्या पाहणीसाठी तपोवनात दाखल झालेत। तपोवन इथल्या वृक्षांच्या संदर्भात हरित लवादानं याचिका केली होती। पर्यावरण प्रेमींसोबत चर्चा करत तपोवन इथल्या वृक्षांची ते सध्या पाहणी करतायत। पर्यावरण प्रेमींकडून करण्यात आला या ठिकाणी श्रीराम पिंगळे यांचा सत्कार। तर हरित लवादानं 15 जानेवारीपर्यंत वृक्षतोडीला स्थगिती दिलेली आहे। आपण सध्या पाहतोय मोठ्या संख्येनं पर्यावरण प्रेमी सुद्धा इथे दिसत आहेत। अधिकची माहिती या संदर्भात जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडून। पवन, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच, खरं तर तपोवन येथील वृक्षतोडीच्या निर्णयासंदर्भात हरित लवादामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती। पुणे येथील वकील जे आहेत श्रीराम पिंगळे त्यांच्याकडनं या संदर्भात याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि त्यानंतर या वृक्षतोडीला जो आहे तो निर्णय तर स्थगिती देण्यात आलेली आहे। 15 जानेवारीपर्यंत या स्थगिती देण्यात आलेली आहे। दरम्यान या संपूर्ण पार्श्वभूमीवरती जे श्रीराम पिंगळे आहेत ते तपोवनमध्ये आलेले आहेत। त्यांच्याकडनं या ठिकाणी पर्यावरण प्रेमींसोबत चर्चा करण्यात आलेली आहे आणि त्यांनी या ठिकाणी संवाद देखील साधलेला आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। आपण आज तपोवनात आलात, या ठिकाणी पर्यावरण प्रेमींसोबत चर्चा केलेली, काय सांगा? या ठिकाणी आजच्या मीटिंगचा उद्देश असा आहे की हे जे तपोवन आहे हे व्यवस्थित बघणे, समजून घेणे आणि या ठिकाणी विविध स्तरावरती वेगवेगळे पर्यावरणप्रेमी जे काम करत आहेत आणि जो डेटा त्यांच्याकडे संकलित आहे तर त्याची माहिती घेणे आणि त्याचा उपयोग पर्यावरण टिकवण्यासाठी, हे तपोवन वाचवण्यासाठी कसा करून घेता येईल ते करणे आहे। त्या उद्देशाने आमची मीटिंग झाली। आता आम्ही तपोवन बघायला जातो आहोत। आपण याचिका केली होती, याला स्थगिती देखील देण्यात आलेली आहे? हो, पण ही स्थगिती जी दिलेली आहे तो एक अंतरिम आदेश असल्यामुळं आपल्याला हा आदेश टिकून राहावा व पर्यावरण टिकून राहावे यासाठी नक्कीच पवन, प्रयत्न करावेच धन्यवाद लागणार दिलेल्या या सगळ्या अपडेट्ससाठी।